कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं कसं जमलं? अरेंज मॅरेज। हां, त्याची मावस बहिणी मला बघितलं होतं खेळताना माझ्या भाच्याबरोबर बॅट बॉल। त्यावेळेस कुठे बॅट बॉल खेळत होता तुम्ही? माहेरी माझ्या। कितवीत असताना बॅट बॉल? सेकंड इयर। अच्छा, सेकंड इयरला तुम्ही बॅट बॉल खेळत भाच्याबरोबर खेळत होते। आणि बघितलं कोणी? त्याच्या मावस बहिणीने। मावस बहीण ती काय प्रेक्षकात बसली होती? त्या पंढरपूरला आहेत, त्या मंदिरात जाताना त्यांनी पाहिलं मला। अच्छा, खेळतायत भावाला बघतायत म्हटल्यावर माझं नाव सुचवलं काय किती खेळणारी बरी आहे म्हणून। हां, भावाची विकेट पडली आणि मग भाऊ बघायला आले। हो, मग बघितल्याबरोबर होकार? हो। का? बघितल्याबरोबर पसंत पडले त्यांना आणि तुम्हाला? मला पण। का असं काय होतं त्यांच्यात? होतं काहीतरी जादू। जादू जादू आहे ना? हो। चला, या जादूला आता किती वर्ष झाली? 15 वर्ष। एकदम मस्त, एकदम छान आहे। छान। नमस्कार, बोला। माझं माहेरचं नाव सोनाली अशोक वरदाने, माहेर माझं वैरागचं। वैराग बार्शी तालुका। हां, आणि सासरचं सोनाली अतुल शेटे, अकलूज। किती वर्ष झाली लग्नाला? 15 वर्ष झाली। तुमचं कुठे जमलं? माझं अकलूजमध्येच जमलं। काय होतं? म्हणजे माझ्या आत्याचं घर होतं, तिथं मी सुट्टीसाठी आले होते। अरे वा, काय झालं सुट्टी? जमलं। आता कोण जमवून घेत आहे? तेच घेत होते। जमवून? हो, घेत होते। आणि घरी कोण कोण आहात? घरी मी आत्ता माझे 9 महिने झालं गेलेत, म्हणजे नाही येत आता। म्हणजे माझे मिस्टर पण घरी सदैव सोबत आहेत असंच हो, आहे? सदैव सोबत आहेत कायम। खूप चांगल्या आठवणी देऊन गेले ते। हो, खूप छान आठवणी देऊन गेले। नमस्कार, नमस्कार। बोला। माहेरचं नाव माझं विद्या शंकर तोडकरी, सासरचं सौ विद्या उदय शेट्टी, बरं। अकलूज। आणि माहेर? माहेर पंढरपूर। तुमचं कसं जमलं? आत्याचाच मुलगा आहे माझा। इकडे आत्याच्या घरी, इकडे आत्याचा मुलगा। आत्याचाच मुलगा आहे। मग काय झालं? आत्याचा मुलगा आहे तर त्यांना करायचं होतं मला। तुम्हाला नव्हतं? हा, नाही तसं नाही, पण माझ्यापेक्षा त्यांची जास्त इच्छा होती माझ्याशी लग्न करायची। बरं। हे तुम्हाला कधी कळलं? त्यांनी मला विचारलं तेव्हा। कितवीत होता तेव्हा? 12वीत। बरं। रिझल्ट कसा लागला 12वीचा? रिझल्ट लागला रिझल्ट लागला आणि लग्न झालं। किती वर्ष झाली लग्नाला? 19। नमस्कार, बोला। माझं नाव प्राजक्ता उतरेश्वर शेटे, माहेर माईनगर, सासरचं नाव प्राजक्ता पितेश जठार, सासर अकलूज। बर। आणि माहेर? माईनगर। किती लांब आहे अकलूज वरून? 4 किलोमीटर। 400 किलोमीटर लांब असल्यावर का चेहरा केला तुम्ही? कसं जमलं तुमचं? अरेंज मॅरेज। कसं? पूजा सांगायला येतात स्वामी, ते घरी आले होते आमच्या घरी एकदा। त्यावेळी मला बघितल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन सांगितलं की अशी अशी मुलगी आहे, या बघून तुम्हाला आवडते का बघा। मग हो म्हणाले? हो म्हणाले। मग बघायला आले आणि मग ठरलं। पण आता दोघांचा स्वभाव पाहता, उठता बसता कोण पूजा करतं आणि कोण कोणाची करतं? हा, तेच करतात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।